एक छोटासा निष्काळजीपणा आणि 11 जणांचा जागीच मृत्यू। कल्याण मुरबाड महामार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कल्याणहून मुरबाडकडे प्रवासी घेऊन जाणारी एक इको टॅक्सी आणि समोरून येणारा सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर ट्रक रायता गावाजवळ उल्हास नदीवरील नव्या पुलावर समोरासमोर धडकले। ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघात इतका भीषण होता की टॅक्सीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला अनेक प्रयत्न करावे लागले। धक्कादायक बाब म्हणजे 6 असली टॅक्सीत तब्बल 11 प्रवासी बसवले होते। या अवैध वाहतुकीमुळेच या अपघातात 11 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। या अपघातात दिवा येथील मोहपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या कुटुंबातील 2 सख्ख्या बहिणी आणि एकुलता एक भाऊ तिघांचाही या अपघातात मृत्यू झालाय। या मुलांच्या आईचा आधारच हरपला आहे। दरम्यान या प्रकरणी दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।